बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आम्ही चाललेलो आहे, माझ्या पप्पांचा बड्डे आहे. सो आम्ही चाललो आहे वाड्याला, गोवर्धन इको विलेज बघायला. सो चला जाऊया पप्पांचा बड्डे सेलिब्रेट. हो चला जाऊया आपण आपल्या पप्पांचा बड्डे सेलिब्रेट करायला. आणि माझ्या मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी पण आहे आज. तर मम्मी एकदम अशी टकाटकमध्ये चालले. आम्ही पोचलो वाड्याच्या इथे आणि हिची बिनकामाची शायनिंग चालू आहे. माझा गॉगल लावलाय आणि शायनिंग मारते. मम्मी पण गॉगल लाव. चला आता नाश्ता घेतो काहीतरी आणि मग पुढे जाऊ. किती वेळ लागतो अजून? 30 मिनिटं लागतील अजून. भेटतो. पोचलेलो आता गोवर्धन इको विलेजला. सो चला जाऊ. तिकीट वगैरे काढायला लागेल. दाखवतो तुम्हाला पुढे. राधे राधे. हिच्या अंगात आले. आलतो तर जेवण चालू होतं. आम्ही जेवून घेतलं. डाळ भात भाजी आणि चपाती. तिने इथे आईस्क्रीम घेतली आणि सिस्टम एवढी भारी आहे ना. थांबा मला दाखवते. आणि इकडे येऊन आपापला टाळ घासून वगैरे इथे ठेवून द्यायचं. सगळं सेल्फ सर्व्हिस. आणि हिचं तर काय वेगळंच सगळीकडे. आईस्क्रीम काय लागते ना काय काय लागते. सो चला आता जाऊया, बघूया काय काय आहे. आईस्क्रीमसाठी पहिले कुपन घ्यायचं. हां काय आता छाछ कशी लागते? चांगली का? चला पप्पांना पितात का बघू. पप्पा तिथे जाऊन बसले आमचे. स्कूल आहे. प्रायमरी सेक्शनपासून सायन्स लॅब वगैरे सगळं आहे. इकडे हॉस्टेल्स आहेत त्यांचे राहण्याचे. छान आहे. ते हे मंदिर आहे त्या 4 वाजता उघडतं हे. आणि इकडे भजन चालू आहे. कृष्ण त्यांच्या सवंगड्यांसमोर बालकृष्णाची हे दाखवले. यमुना नदी आहे. यांनी क्रिएट केले. हा त्यांनी क्रिएट केलं. मिनी राधा राणी आहे बघ तिथे. ते बघ कृष्ण पण आहे. कृष्ण पण आहे तिकडे पण आहे. चला तिकडे जाता येतं बघ तिथून मागून वाटतं. तिथे पण बसले. तिकडे पण आहे. सगळीकडे मीटिंग चालू होतं. हा चल चल. परवा तू चाललाय करंगळीवरती. हा सगळे विष्णूचे आहेत ना.
परसाना गावामध्ये राधाच्या गावात, राधा राणीच्या गावामध्ये बघा. मोर कुटीर. मोर कुटीर बघ. मोर कुटी नाही का, कुटीर. मोर कुटीर कुटीर कुटीर. तर इथे डान्स करणारे राधा सारखा. आपट शेलाळू. आता असं कर, असं कर, असं कर, असे दोन्ही. हा हा, दोन्ही आता. फिरून दमलो, चालून चालून दमलो. आमची मम्मी तर चालतच नाहीये. ती बोलते गाडी भेटली तरच मी फिरीन, नाही तर मी फिरणार नाही. काय का करू. तिथे मी तुला एक मॅजिक दाखवू का? हे बघ, मी इथून जाईन आणि तुला इकडून येणार. नको नको, जाऊच नको, मला माहिती आहे सगळं. एका दरवाजात इथे आतमध्ये मंदिर आहे. बसलेत मम्मी पप्पा तिथे. आम्हाला इथे गरम होत होतं, आम्ही बाहेर येऊन बसलो. गाडी गाडी भेटली ना, आम्ही शूटिंग करू गाडीची आणि तुम्हाला दाखवू. चला मागच्या याच्यावर दाखवतो. पुढचं काय पुढचं दाखवतो ना. दिसते का बघा तुम्हाला? ही बघा, ही बघा, इथं बसले आमची सरू कोपरा धरून. तिथेच बसणार आहे आता ती. आता ती परत नाही येणार. चालले. हे श्री राधा गोपीनाथ टेम्पल. आपल्याकडे आला बाघा. जेठालाल मधला बाघा आलाय. पोटच नाही फक्त बाघाला. बाघाची ऍक्टिंग आहे पण पोट नाहीये. त्या घाट नाही, इकडे ना आलो आपण. हा कालिया घाट आहे. आमच्या सरूने त्या बटरफ्लाय पकडलाय, तुम्हाला दाखवतो. बघू सरू. अय, बटरफ्लाय बघू. सरूने त्याचं काम केला. काय ग? मी मग ते हातात पकडलं की मरतातच. किती छान होता. उडला उडला सरूनी. हात लावला त्यांनी, पटकन उडला. तो नाटक करत होता. नको नको धरू, नको आता. आता नको धरू, चल. हो, आमची सरू पशु सखी आहे, बटरफ्लाय सखी. तर तिने बटरफ्लाय पकडला होता तिने. आता तिची बॉडी बघ, बॉडी दाखव, बॉडी दाखव. ओ माय गॉड. डोले शोले. ओ माय गॉड. नीट नीट. हे बघ, किती डोले आहेत बघा. डोले दिसतात, शोले कुठे आहेत? शोले पोटात आहेत. चला चला. बघा इथं अजून बटरफ्लाय आहे. खूप सारे बटरफ्लायस इथे.
नको नको पान पडलाय पाणी उडतं बाके बिहारी मंदिर पाणी आपल्या पण अंगावर उडतं बरं वाटतं माहिती का आले ये जेठावीत बाग आहे का नाही जेठाला आले फक्त आणि बापूजी कसं करतं बापूजी माग माग नाही रे बापूजी कर एकदा बापूजी बापूजी हे बाबीच करते ही आणि आता बापूजी बापूजी अगं इकडेच कर ना ये नाचतो कसा तर नाचतो कसा असं कसं करतो तसं नाही करत तर असं काहीतरी करतो नाही का कसं दिदी जेठिया बाबूचक आणि दुसरा अजून बापूजी असं करतो भिडे 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 येतो का मी आत्माराम तुकाराम आत्माराम तुकाराम भिडे शिक्षक कोण इच्छा करतोय इच्छा हे गप मोडशील चल आता गाडीत दाखव प्रयोग चल मग चल आता परत तुला टास्क देतो मोहनरोज प्रकारे आमचं फिरून झालं आणि चाललो आता आम्ही घरी नाही घरी कुठं जाणार आहे का आपण तिकडे घरी नाही चाललो दुसरीकडे चाललो ना मला पिझ्झा बर्गर वगैरे आता आपण जाणार आहे का बाप्पा तिकडे मंदिरात त्या मंदिरात जाणार आहे का आपण आता आपण मराठेपाड्याला जाणार आहे मराठेपाड्याला जाणार आहे आता शिवाजी महाराज ये बाई मंदिर कशा प्रकारे आहे ते जरा बघून घेऊया बघू आपण मराठे मला पेस्ट्री ए चुप पेस्ट्री ना टेस्ट्री रात्री एवढा केक खाल्लाय मराठेपाड्याला चाललो आता आम्ही मला भूक लागली छत्रपती शिवाजी 23 वर्षाची अॅनिव्हर्सरी आहे तिची आज तिची म्हणजे दोघांची आहे चला जाऊ आपण मराठेपाड्याला आता मराठेपाड्याला काय बनवलंय नवीन ती बघल तर हसल सरूने आमच्या चारा द्यायला घेतले सरू खाली पाडू नको तेव्हा त्याला पण दे ते व्हाईट वाल्याला पण दे तू सोडून देते जास्ती दे ना जवळ दे हा टाटा हे बघ किती सांडवलंस बाई नाही तो दादा आहे हिला एक काम दिलं का तिथे पुरच करते दे त्याला दे याला दे ना ऐक शिंग बघ पप्पा डोकं बघ कसं काढतो पप्पा बाई
मम्मी केवढा मोठा आहे पण तो. अगं याला दे ना आता. यो इथे आहे बघ ना. ए सरू तो खातोय तिकडे. केवढा मोठा आहे ग हा. त्यालाच खायचंय सगळं. मी इथे पोहोचलो आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या इथे मराठे पाड्याला. चला आतमध्ये जाऊ सगळे आणि बघूया हे त्या दिवशी केलेलं आहे सगळं. होम वगैरे अजून काढलं नाही. चला जाऊया. शिवाजी महाराजांचे हा प्रवेशद्वार आहे. चला आतमध्ये जाऊया. मंदिरात जाऊनच केलेलं आहे. शिवाजी महाराजांच्या जन्मापासून सगळी माहिती इथे दिली. भवानी तलवार, सगळे अशा प्रकारची पूर्ण माहिती इथे दिले आणि खूप छान मंदिर बनवलेलं आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जसं असायचं तसंच सगळं बनवलंय. सगळ्या शिवाजी महाराजांच्या तलवारी, कट्यार सगळं ठेवले. दुसरं ठेवलंय. तलवार बघ सरू केवढी मोठी आहे. ढाल आहे. इथून कट झालं. इथून एवढं जाऊ दे. इतका छान कडा बनवलेला आहे. पूर्ण किल्ल्यांचा हे दिलेला आहे. किल्ले जसे त्यांनी बनवले होते तसं पूर्ण लुक दिलाय. मस्त एकदम छान. अरे आमचं दर्शन झालंय आणि आता आम्ही आलोय बाहेर.
बाहेर आलोय आणि मम्मी येत आहेत अजून. सो चला जाऊया घरी. आता घरी जाऊन काय असेल तर दाखवू, नाही तर मग खतम करू. आता आम्ही घरी पोचलो आणि आता आमच्या पप्पांचा बड्डे सेलिब्रेट करतो आम्ही. कोण कोण येणार आहेत त्यांचे फ्रेंड्स वगैरे घरी, बघूया कोण येतं आहे, कसं काय होतं आहे बड्डे. तसं आम्ही रात्री आमचा बड्डे सेलिब्रेट केला होता. आता आम्ही काय करणार नव्हतो, पण सगळे येत आहेत म्हणून मग आता आम्ही करू आपण बड्डे. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. फोटो काढ. एक मिनिट. आता आम्ही शेवटचा केक कापायला घेतलाय. शेवटचा केक कापायला घेतलाय आम्ही, आमच्या मामाने आणलेला. काय कर ना असा 23. तू 2 कर आणि ती 3 कर. हा 3 करा ना तुम्ही. हा बस 23. बस बरोबर. ओके घ्या कापून. सतत खातात. फोटो काढ दीदी. एवढं कशाला घेते? अरे फक्त तोंडाला लावायला तिथं. डायबिटीज आहे. ओके. केक वगैरे कापून झाला आणि चाललो आता हॉटेलला जेवायला. परत तयाऱ्या करून टकाटक मध्ये चालल्या. चला जाऊया. तो इथे सवाई मल्हारला जेवण्यासाठी. चला इथे येऊन बसलो आता. ऑर्डरची वाट बघते, दाखवतो तुम्हाला. आमच्या व्हेजवाल्यांचा कार्यक्रम चालू आहे, सेपरेट बसून. आणि इकडे नॉनव्हेजवाले सेपरेट बसलेत. मी केलंय सुरू थोडं थोडं. संपलं. यांचं चाललंय, आमचं आलं का मग दाखवतो. त्यामुळं वेज क्रिस्पीवरती ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन आहे ग मी. ओके. मलेशियन काय रे, कबाब आहे का हे? मलेशियन क्रिस्पी स्टार्टर. कसं आहे? चांगलं आहे. ओके चला जेवतो आम्ही आता. ही चिकन चीज तुकडी, पूर्ण आतमध्ये चिकन आणि चीजची स्टफिंग असते. चिकन चीज तुकडी ते आपण घेतो ते. हे सगळ्यात बेस्ट गोष्ट इथली, मला जाम आवडते. नेहमी मी आली का पहिले हे खाते. तिकडून वाकून वाकून बघणं चालू आहे माझ्या स्टार्टरकडे. ठीक आहे काय नाही, पचेल मला आरामात. आता आम्ही चाललो. स्पेशल हे पण घेतलेली. हा स्पेशल डेट. काय डेट क्रीम. डेट इज अशा प्रकारे आम्ही आमचा हा ब्लॉग इथेच एंड करतो. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग आम्हाला नक्की सांगा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. आमच्या पप्पांच्या बड्डेचा ब्लॉग आणि ॲनिव्हर्सरीचा इथेच आम्ही एंड करतो. चला बाय बाय.